मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवबाणे फाट्यावर कंटेनरमधून कत्तलीसाठी जाणाऱ्या 39 गुरांना जीवदान देण्यास सोनगीर पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी पोलिसात चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनगीर पोलिसांच्या पथकाने टोल नाक्याजवळ सापळा रचून शिरपूरकडून येणाऱ्या कंटेनर क्रमांक HR38U8916 ही राजस्थान येथून गोवंश जातीचे गोवंश भरून धुळेकडे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, परंतु कंटेनर चालकाने वाहन भरधाव वेगाने पुढे निघून गेला। कंटेनरचा पाठलाग करीत देवबाणे फाट्याजवळ थांबवून कंटेनर चालक हा कंटेनर सोडून पळून गेल्याने कंटेनर चेक केले असता त्यात एकूण 7,80,000 किमतीचे 39 गोवंश व 15 लाख किमतीचे कंटेनर असे एकूण 22,80,000 रुपये किमतीचे गोवंश निर्दयतेने आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सदर गोवंश खानदेश गोशाळा धुळे येथे पाठविण्यात आले। सदरची कारवाई सोमवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली। या प्रकरणी कंटेनरवरील वाहक किन्नर रामप्रसाद चैत्राम वय 31 वर्ष राहणार मेवासा नामली जिल्हा रतलाम मध्य प्रदेश व कंटेनर चालक नावगाव माहित नाही यांचे विरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 317/2025 प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1)(ड)(ई) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(अ) 5(ब) चे उल्लंघन 9 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 66, 192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, उपनिरीक्षक संदीप ठाकरे, रवींद्र बागुल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरीश सानप, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रोहन वाघ यांनी केली आहे।